एक गुरुवर यांनी सुंदर असा दृष्टांत सांगितला आपल्या कथेमध्ये. तो मला एवढा आवडायचा की एका मोटरसायकल वरती आई, मुलगा आणि मालक जात असताना उन्हाळ्याचे दिवस भरगाव येणारा जो ट्रक आहे तो जास्त जोरात आला आणि त्या मोटरसायकलची आणि त्या ट्रकची धडक झाली. याच्या काल्पनिक घटना आहेत. याच्यातून परमेश्वराबद्दलची जी निष्ठा आहे ती पुन्हा जागृत व्हावी याकरता हे काल्पनिक घटना सांगणं. ज्यावेळेस गणगर असा अपघात झाला, त्या अपघातामध्ये आई एकीकडे पडली, मुलगा एकीकडे पडला आणि वडिलांचा जागीच मृत्यू झाला ट्रकच्या त्या चाकाखाली. आणि झाल्यानंतर ती आई इकडं तिकडं पाहते की लेकरू कुठे. समोर लेकराला पाहून एवढा आनंद होतो. रस्त्याच्या कडेला पडलेलं लेकरू आपल्या वडिलांना पाहिल्या बरोबर वडिलांची ती दशा, रक्तबंबाळ झालेलं शरीर पाहून ते लेकरू, त्या लेकराची वाचा हेरावून घेतली जाते. ते लेकरू त्या दिवसापासून एक शब्दही बोलत नाही. बोलत असलेलं 4 वर्षाचं लेकरू मुक होत, बोलतच नाही. अनेक अशी उपाय, अनेक अशा ठिकाणी ती आई जाऊन येते. पण येथे अवकाश एके ठिकाणी शिवालयामध्ये शिवकथा चालू आहे आणि त्या ठिकाणी 7 दिवस ती आई आपल्या लेकराला नेहू लागली. आणि कथाकारांनी शिवपार्वतीचा विवाह ज्यावेळेस कथेमध्ये थटला, खोटी शिवपार्वती पाहून जो ज्या आईच्या मांडीवर बसलेला मुलगा समोरून येत असणारे खोटे कसनाथ महादेव आणि पार्वती आईला पाहून ते लेकरू म्हणू लागला, आई आई आई, तो बघ महादेव मी पाहिलं, तो बघ महादेव मी पाहिलं. ज्या लेकराला आपल्या वडिलांचं दुःख पाहून ज्याची वाचा गेली, मुक्याला वाचा येण्यासाठी सत्संग, दृष्टांना सत्प्रवृत्तीमध्ये आणण्याकरता सत्संग. या एक कथेमधून सदाचार सदाचार संपन्न तुमचं माझं जीवन घडावं याकरता कथा सांगणं. केवढा दुःख आहे संत सज्जनांच्या जीवनामध्ये. मी तुम्हाला रोज एक महात्मांचं एक संक्षिप्त असं चरित्र सांगणार आहे. तुकोबारायांची अवलामाई वैशाखाचा महिना रणरणत होऊन भाकरी आणि ज्यावेळेस त्याच्यावरती असेल ती चटणी भाकर घेऊन ज्यावेळेस भामचंद्राचा तो डोंगर चढायला लागते, ही वैशाखाचा महिना, पायात लेवायला काही वाहन नको तरी सुद्धा पांडुरंगाने परीक्षा घेतली आणि पायामध्ये काटा टोचला. काटा टोचल्या बरोबर देवाला म्हणते, देवा अरे कुठवर पाहणार आहेस माझी परीक्षा. देवाने सुद्धा अवलामाईच्या जिजामाईंच्या त्या बोलण्याला, त्या हाकेला धावून जगाचा मालक खाली उतरावा, एका लहानशा गुराख्याचं रूप घेऊन भगवंत यावे आणि म्हणावं, माई ए माई काय झालं तुला. तेव्हा जिजामाई म्हणतात, मेल्या अरे काळतोंड्या तुला पाहिलं नाही, कोण आहेस तू. अगं माई हे विश्व मला पाहत. विठेवरी उभा कठेवरी पूर्ण ब्रह्म हा पंढरीना पंढरीना पंढरीना. हे जग मला पाहत आणि तू मला पाहिलं नाहीस. बरं झालं मेला एवढा काटा काढ. काय नाही ग माय, आतापर्यंत मी भल्या भल्याचे काटे काढले, पण तुझा काटा काढाय वेळ लागणार. कोण म्हणावं, जगाच्या मालकाने म्हणावं. आणि पांडुरंगाने काटा कधी निघाला, वेदनाही नष्ट झाल्या, पण दुःख याच आहे की ज्या कडू भोपळ्यामध्ये जे पाणी घेतलं ते पाणी भाकरीवरती पडलं. आता भाकरी भिजली, आता माझ्या महाराजांना काय मी खाऊ घालू. 4 दिवस झालं पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी काय खाऊ घालू. प्रार्थना केली आई मंगळाई गौरीची, आणि आई मंगळाई गौरी म्हणजे साक्षात पंढरपूरची रुक्माई देवी. आणि त्या रुक्माई देवीने ती भाकरी आणि ते कडू भोपळ्यामध्ये असलेलं पाणी तसंच तसं द्यावं. आणि एवढ्या रागात का असेना आधी जगाच्या मालकाला म्हणे, माझ्याकडे 2 भाकरी आहेत, आता हे खालचं येडं वरी जाईल
आणि वरचे महाराज दिल्याशिवाय राहणार नाहीत. भांडणात का होईना, एवढा रागात द्वेषात काटा टोचलेला आहेत, वेदना आहेत, तरी सुद्धा एवढ्या वेदनेत सुद्धा जगाच्या मालकाला आधी आत्मतृप्ती करावी. कारण रुक्माई देवी म्हणावी, तुकोबाराय उपाशी आहेत, मग माझे परमात्मा तरी काय खातील. आज या आवलेच्या निमित्तानं माझे तरी पती जेवतील. ही जगाच्या मालकाची, आधी जगाच्या मालकाला खाऊ घालावं आणि मग स्वतःच्या मालकाला खाऊ घालावं. हा संतांच्या घरचा परमार्थ. या निर्जीव वस्तूमध्ये भक्त प्रल्हादा या खांबामध्ये तुझा देव आहे का म्हटला बरोबर. खांबामधून भगवान नरसिंह ज्यावेळेस प्रकट झाले, साक्षात श्री हरींचा अवतार भगवान नरसिंह प्रकट झाले आणि भक्त प्रल्हादाच्या त्या हाकेला धावून आले. तशी हाक आपली असली पाहिजे. आज दक्ष राजाने एवढी उपासना केली की ही विश्वेश्वरी दक्ष राजाच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये जन्माला आली. आज एवढं सुंदर व्रत वैकल्य करून त्या पार्वती सती मातेने भगवान सदाशिवांना आपलंसं करून घ्यावं.